आज आहे हरतालिका पूजनाचा पवित्र दिवस। गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी ही पूजा केली जाते। हरतालिका म्हणजे पार्वती मातेनं शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेलं कठोर व्रत। त्या दिवशी माता पार्वती आपल्या सखींसोबत जंगलात जाऊन वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून उपवास करीत। त्यांच्या या अखंड श्रद्धेमुळेच भगवान शंकर त्यांना पती म्हणून प्राप्त झाले। म्हणूनच आज ही स्त्रिया हे व्रत करतात, आपल्या वैवाहिक जीवनासाठी किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी सुद्धा करतात। विवाहित आणि अविवाहित दोघीही या व्रताचं पालन करतात। हे व्रत केवळ परंपरा नाही, तर त्यातला भाव, अखंड निष्ठा, प्रेम आणि श्रद्धा आपल्याला शिकवणार आहे। हरतालिका पूजनानं आपल्या घरातले वातावरण सकारात्मक आणि समाधान आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं। प्रत्येक सण हा आपल्या हिंदू संस्कृतीतील काही ना काही शिकवून जाणार आहे। बघा, पार्वती मातेनं जंगलात जाऊन तिला जे मनोभावे तिथं झाडांचा पाला, फळं, फुलं जे मिळतील ते अर्पण करून फक्त श्रद्धा ठेवून ही पूजा केली होती। त्या श्रद्धेमुळेच त्यांना शंकर भगवान हे पती म्हणून प्राप्त झाले। तर हे महत्त्व आहे हरतालिका पूजनामागचं। तुम्ही ही हरतालिका पूजन केलं का हे कमेंट करून मला नक्की सांगा। केलं नसेल तर आजचा दिवस हरतालिका पूजनाचा आहे। संध्याकाळपर्यंत तुम्ही मनोभावे ही कधीही पूजा करू शकता। कोणतीही पूजा करताना आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपला भाव कसा आहे हे जास्त गरजेचं आहे। त्यामुळं आजचं हरतालिका पूजन कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि माझी हरतालिका पूजनाची पूजा आवडली असेल तर जाता जाता लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। नंतर भेटू अशा छानशा मिनी ब्लॉगसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।